मित्रांनो नमस्कार, तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज मी जंगलामध्ये आलेलो आहे। सुरुवातीला व्हिडिओमध्ये बघितलं असाल। आणि आज मी छोटीशी कॅम्पिंग आणि कुकिंग अशी व्हिडिओ करणार आहे। तर माझ्या पाठीमागे हे जे बघताय ते छोटंसं शेल्टर आहे। मी अगोदरच तयार करून ठेवलेलं होतं आणि आज या ठिकाणी आपण कॅम्पिंग करणार आहोत। तर चला आता पुढं ते कसं आतमध्ये आहे वगैरे ते दाखवतो, नंतर कॅम्पिंगला आपण सुरुवात करूया। तर हे मित्रांनो बघताय, ही एक आणि ही दोन झाड आहेत आणि त्या साईडला मी एक खांबा उभा केला आहे आणि अशा त्या 3 बेसवरती आपण हे शेल्टर तयार केलेलं आहे। साईडला कागद लावलेला आहे। हे इकडे माझं सामान आहे आता आपण आणलेलं, आणि हे असं आहे। हे बघा, इकडे खांबा उभा केलेला आहे आणि आतमध्ये फळ्या वगैरे बघा लावून मस्तपैकी आपण केलेलं आहे। तर आज फार काय मोठी रेसिपी नाही, गाजर आणलेत त्यामुळे गाजरचा हलवा बनवणार आहे। त्यासाठी साहित्य आहे, दूध आहे आणि हे इकडे माचीस वगैरे अजून काय काय लागेल ते आहे, बॅग आहे, पाण्याची बॉटल आहे। तर आता गाजर पहिलं किसून घेतो। तर आता विस्तव पेटवला आहे आणि आता कुकिंगला सुरुवात करतो। तर सर्वप्रथम तेल किंवा तूप असेल ते टाकायचे आणि त्याच्यानंतर गाजर किसलेलं टाकलंय मी त्याच्यामध्ये। साखर टाका आपल्याकडे असेल ते, त्यानुसार आपल्याला। आणि दूध चांगला पेटला मस्तपैकी आणि आता जरा व्यवस्थित होईल। ओलं सगळं असल्यामुळे विस्तव पेटत नव्हता व्यवस्थित, तरी पण आता थोडं हळूहळू जशी लाकडं तापलेत ना तसा विस्तव पेटतोय। आणि तर मित्रांनो आता ऑलमोस्ट तयार झालेला आहे आपला गाजर हलवा। आणि आता थोड्या वेळाने उतरतो, खातो, दाखवतो। तर गाजर हलवा आता रेडी झाला आहे, आता खायला बसतो। तोपर्यंत चहा करणार होतो पण चहा आता करत नाही, मी दूधच पितो। दूध ठेवलं आहे आणि साखर टाकली त्याच्यामध्ये। चहा मी जास्त पित नाही त्यामुळं चलो हलवा खाऊया। तर मित्रांनो आता गाजर हलवा तयार झाला आहे बघा, आणि खातोय मी। तर तोपर्यंत चहा ठेवणार होतो पण चहा ठेवली नाही, तर ठेवलंय दूध गरम व्हायला आणि पाठीमागे आपलं शेल्टर आहे। तर आता खाऊन घेऊया गाजर हलवा। हा बघा, मस्त झालाय। थोडासा अजून शिजायला पाहिजे होता पण ठीक आहे, गोड ओके आहे। वेलचीचा स्वाद पण मस्त मारतोय, छान झालाय। तर हलवा आता खाऊन झालेला आहे आणि मस्त झाला होता एकदम, शिजला होता वगैरे छान एकदम। आणि पहिल्याच वेळेला ठीक आहे, कारण मी या अगोदर कधी बनवला नव्हता, तरी पण मस्त झाला होता। तर आता बसलो येऊन शेल्टरमध्ये आणि आता चहा नाही, मी दूध गरम केलं तर दूध पितो आणि पुढचं बघूया। चल
तर आता दूध वगैरे पिऊन झालेलं आहे आणि कसं आहे माहिती आहे, पहिल्याच वेळेला ही व्हिडिओ बनवतोय कॅम्पिंगची वगैरे. कॅम्पिंग कुकिंगच्या अगोदर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, पण कॅम्पिंगची ही पहिलीच व्हिडिओ आहे. तर कसं प्लॅनिंग करून सुद्धा बऱ्याच गोष्टी फसलेल्या आहेत, तरी पण बनवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला सोपं वाटतं बघायला, पण ते सोपं नाही आहे. आता आगच पेटवायची म्हटली तर खाली सगळं ओलं असल्यामुळे पेटत नव्हती बराच वेळ. तर आपल्याला व्हिडिओमध्ये सोपं वाटतात बऱ्याच गोष्टी, पण तेवढ्या सोपे नसतात त्यामुळं खूप जास्त प्रयत्न केले त्या व्हिडिओसाठी. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर. या ठिकाणी एकदम आरामात राहू शकतो एक माणूस. 2 जणांना जागा नाही आहे, पण एक माणसासाठी ठीकठाक जागा आहे. तर पडलोय, चला मस्त वाटते, छान आहे एकदम. आणि जंगलामध्ये शांत वाटतं एकदम. आणि जंगलामध्ये असं आपण जर काय बनवून खाल्लं तर ते टेस्टी पण लागतं जरा. तर मित्रांनो, आता संध्याकाळ झाली आणि आता मी निघालो घरी. आता आपण काय नाईट कॅम्पिंग करणार नाही, कारण जंगलामध्ये इकडे शक्य नाही एकट्यानं नाईट कॅम्पिंग करणं. आपण डे कॅम्पिंग करून दाखवलेली आहे. तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला सबस्क्राईब करा. कारण बरेच जण व्हिडिओ आपल्या बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत. तर सबस्क्राईब करा. जर या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब केलं तर आपण पुढचा पार्ट पण नक्कीच घेऊन येऊ. तर चलो.